नमस्कार मंडळी. श्रावण सोमवार म्हटला की मनात येतो ते साधं, सात्विक आणि पारंपरिक पदार्थ. आणि आज आपण अशीच एक चवदार, झटपट आणि अगदी घरगुती पद्धतीची मुळ्याची भाजी बनवणार आहोत. ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी मोजकंच आहे. सगळ्यात आधी मुळा साल काढून किसून घ्यायचा आणि किसल्यानंतर तो एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा. किसलेला मुळा तयार असेल तर भाजी करण्याचं काम अगदी सोपं आहे. ही रेसिपी बनवण्याची पद्धत माझ्या मम्मीला तिच्या आईने शिकवलेली आहे. तर ही रेसिपी मी आज बनवते माझ्या आजीची एक गोड आठवण म्हणून. तर आपण मुळा किसून घेतलेला आहे आणि किसल्यानंतर तो छान स्वच्छ धुवायचा आणि धुतल्यानंतर तो आता भाजी बनवण्यासाठी तयार आहे. तर एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं असं पसरवून टाकायचं म्हणजे मुळा त्याला चिटकणार नाही. तेल गरम झालं की त्यात जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि ती छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिरची शिजली की आपण त्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे आणि लगेच किसलेला मुळा कढईमध्ये घालायचा. आता मुळा चांगला परतून घ्यायचा. मुळा परतताना झाकण ठेवून तो थोडा शिजवून घ्यायचा. मधून भाजी हलवत राहायची म्हणजे ती कढईला लागणार नाही आणि मुळा छान मऊ होईल. इथे आपण मुळा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता मुळ्याचं काय असतं की मुळात त्याला ना थोडासा उग्रवास असतो आणि तो उग्रवास जाण्यासाठी आपण थोडंसं हिंग घालणार आहोत. तर हिंग आपण ह्या स्टेजवरती घालायचं आहे मुळ्यामध्ये आणि ते छान एकदा परत मुळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. या भाजीची खासियत म्हणजे तिची चव छान संतुलित करण्यासाठी आपण घालणार आहोत थोडासा गूळ आणि चिंच. गूळ घातल्यामुळे भाजीला हलकीशी गोडसर चव येते, तर चिंच या भाजीला छान आंबटपणा देतो. गूळ आणि चिंचेचं हे सुंदर मिश्रण मुळ्याची चव अजूनच खुलवतं. सगळं नीट एकत्र करून भाजी आणखीन 2-3 मिनटं शिजवून घ्यायची. मुळा जवळजवळ शिजत आलेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण झाकण ठेवून परत 2-3 मिनटं ते शिजवणार आहोत. झाकण 2-3 वेळा काढायचं आणि परत मिक्स करून घ्यायची, ती भाजी एकजीव करून घ्यायची. आता बघा, साध्या साहित्यांपासून तयार झालेली श्रावणी सोमवार स्पेशल मुळ्याची भाजी किती छान दिसते आणि चवीला तर खूप सुंदर आणि अप्रतिम लागते. आपण सर्वात शेवटी त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची आहे. ही गरम गरम भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अप्रतिम लागते. श्रावणातील साधेपणा, घरगुती चव आणि पारंपरिक पदार्थांची आठवण करून देणारी ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, जशी मला माझ्या आजीची आठवण करून दिली. ही भाजी बनवण्याची खास टिप म्हणजे गूळ आणि चिंच ते टाकायला विसरू नका. मुळा ही ऋतूनुसार श्रावणात मिळणारी भाजी आहे, त्यामुळे या सीझनमध्ये करायला विसरू नका. तर मंडळी, अशी तयार झाली आहे श्रावण सोमवार स्पेशल मुळ्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. भेटूया पुन्हा.